ओम भट स्वाहा. गुरुघंटाल विश्वगुरूंच्या कार्यकाळामध्ये परत एकदा नीटची परीक्षा स्वाहा झाली आणि रद्द होऊन बसली. किती अच्छे दिन पाहिजेत तुम्हाला अजून? ज्या लेकरांनी वर्षभर अभ्यास केला, गरिबाच्या लेकरांनी पोटाला चिमटा काढून अभ्यास केला, भविष्यात डॉक्टर व्हायची स्वप्न बघितली, त्या स्वप्नांची राख रांगोळी केली, यांच्याच कार्यकाळामध्ये विचार करा तुम्ही. 4 महिने आधीच नीट परीक्षेमध्ये येणारे 600 गुणांचे प्रश्न काही ठराविक कोचिंग क्लासेस वरती लीक झाले. NTA ही व्यवस्था ही परीक्षा कंडक्ट करते. हे भिकारचोट लोकांना सगळ्यात पहिल्या बेड्या ठोकून जेलमध्ये टाका, कारण की नीटची परीक्षा, नीटचा पेपर दरवर्षी लीक होतोय आणि इथल्या सरकारला त्या गळतीला लिपण लावणं व्हायना आणि हे अच्छे दिनच्या वल्गना करतायत. अरे नीटची परीक्षा देत असताना गरीबाचं लेकरू कोचिंग घेतं, क्लासेस लावतं, मरणाचा अभ्यास करतं, अरे एक टायमाला जेवून दिवस काढतं, त्याला भविष्यामध्ये डॉक्टर व्हायचं स्वप्न पडलेलं असतं, जीव तोडून मेहनत करतं, ते परीक्षा देतं आणि परीक्षा दिल्यानंतर त्याला 4 दिवसाने समजतं की पेपर लीक झालाय, नीट परीक्षा रद्द झाली आहे. त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची किंमत इथल्या सरकारला कधी कळणार आहे? अच्छे दिनचे वल्गना करणारे ही भिकारचोट दलिंदर व्यवस्था नेमकी लोकांना अच्छे दिन कधी देणार आहेत हा प्रश्न आहे. दरवर्षी नीटचा पेपर लीक होणार, तिथली व्यवस्था काहीच करणार नाही, उघड्या डोळ्याने बघणार, दरवर्षी हेच घडत राहणार आणि आपण फक्त सामान्य माणसं यांनी चालवलेला तमाशा सहन करणार. हेच बघायचं राहिलंय फक्त. मुळातच या सरकारने या नीट पेपर लीक करणाऱ्या भिकारचोटांना सगळ्यात पहिल्या बेड्या ठोका. या शिक्षण माफियांना सगळ्यात पहिलं जेलमध्ये टाका. लेकरांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या NTAच्या त्या तथाकथित सगळ्या जेवढे कर्मचारी आहेत त्या प्रत्येकावरती गुन्हा दाखल करून जेलमध्ये गेले पाहिजेत. तेव्हाच हा नीट पेपर फुटीचा प्रश्न संपेल आणि इथल्या गरिबांना न्याय भेटेल. गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य, गरीब विद्यार्थ्यांचं